नमस्कार भावांनो, मी तुमचा ड्रायव्हर मित्र ऑटो मॅगी. तर रिक्षा कशी चालवायची आणि कशी शिकायची याचं देणारं मी बेसिक नॉलेज. तर तुम्हाला रिक्षाबद्दल थोडं नॉलेज माहिती पाहिजे तर सर्वात प्रथम मित्रांनो, हा दरवाजा ओपन करायचा आहे. हा दरवाजा ओपन केल्यानंतर पहिलं चेक करायचं ऑइल. चला दाखवतो मी किती ऑइल लेवल ठेवायची. तेवढी ऑइल लेवल असलीच पाहिजे गाडीत. तर इकडे बघा मित्रांनो, ऑइलची कॅप असती, ती कॅप ओपन करायची. आता तुम्हाला दाखवतो मी ओपन करून. आता कसं आहे, गाडी गरम आहे त्याच्यामुळे शक्यतो ना जपून जरा कॅप उघडत जावा. तर हे बघा, तर हे बघा ऑइल काढलेलं आहे आपण. तर ही बघा, ही दिसतंय मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही लेवल एच दिसतोय मित्रांनो. एचची रेष दिसते खाली, एच खाली हाय लेवल, म्हणजे त्या रेषेपर्यंत तुमचं ऑइल असलं पाहिजे. तेवढं ऑइल पाहिजेच मित्रांनो गाडीत, आणि त्याच्यापेक्षा कमी नाही आणि जास्त पण नाही पाहिजे. आणि एलच्या खाली तर बिलकुल नाही पाहिजे. एल म्हणजे लो जर असेल ना तुमची गाडीचं इंजिन काम नक्कीच निघणार. तर पहिलं हे बेसिक नॉलेज, गाडी चालवायच्या आधी सगळ्यात पहिलं ही ऑइल कॅप ओपन करा आणि नंतर तुमचं ऑइल किती आहे ते चेक करा. चला, तर मित्रांनो, ही कॅप ओपन करून तुम्ही ऑइल लेवल करू शकता. दुसरं बघायचं तुम्हाला, हे बघा इथं खाली बेलो रबर आहे. त्या बेलो रबरमध्ये ग्रीस भरपूर भरायचं मित्रांनो. 4 बेलो रबर असतात. त्याच्यानंतर हा दरवाजा बंद करा आणि पुढं आलं की चाकाचे पण निप्पल मारून घ्या. इथं निप्पल असतो, हे बघा, हा तिन्ही चाकाचे निप्पल मारून घ्या मित्रांनो. इथं पण हा कंपनीने नाही दिलेला निप्पल, पण बाहेरून मारून घ्यायचा. हा टॅप 150 रुपयात मारून देतो. आणि त्याच्यानंतर मस्त ग्रेसिंग केली नंतर मग इकडे यायचं मित्रांनो. आपलं ब्रेक वगैरे चेक करायचं गाडीत बसण्याआधी, गाडी चालू करण्याआधी. आता हा ब्रेक आहे, हा जर तुम्हाला टाईट लागत असेल तर ओके समजायचं. डायरेक्ट असा खाली गेला, एकदम चिपकाय लागला की समजायचं ब्रेक फेल आहे. त्याच्यानंतर हे ॲक्सिलेटर, आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे असतात गिअर. तर इथं तुम्हाला दिसतंय, आता हे ग्रेसिंगमुळं दिसत नाहीये, पण इथं आकडे असतात. इथं न्यूट्रल असतं, तुम्हाला दाखवतो मी पुसून. तर आपली गाडी एकदम आता जुनी झालेली आहे मित्रांनो. आता बघा बघा, ही रेष दिसते इथं तुम्हाला, ही लाईन दिसते, हे म्हणजे न्यूट्रल. आणि हे वर केला की फर्स्ट वर पडते गाडी, आणि त्याच्यानंतर खाली सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर मित्रांनो, गाडी स्टार्ट करताना तुम्ही गाडी न्यूट्रलवर ठेवायची आणि ब्रेकवर पाय द्यायचा मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं, रिक्षा चालवण्याच्या आधी तुम्हाला सायकल किंवा 2 व्हीलर आलीच पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला रिक्षाचा बॅलन्स जमणार आहे मित्रांनो. त्यासाठी 2 व्हीलर आणि सायकल सर्वात महत्त्वाचं शिकून घ्या. इथं असती चावी, ही चावी ऑन होते अशी, आणि फिरवली की स्टार्टर बसतो. हा स्टार्टर, आणि हा स्टार्टर मारल्यानंतर मित्रांनो हे क्लच दाबायचा. इथं तुमचा ब्रेकवर पाय पाहिजे, ब्रेकवर पाय ठेवायचाच. आणि त्याच्यानंतर काय करायचं, फर्स्टवर घेर टाकायचा मित्रांनो. आणि आजकालच्या गाड्या काय आहे, ॲक्सिलेटर इथं आहे, ॲक्सिलेटर न देता पण गाड्या पुढं जातात. तर हळूहळू सोडायचा मित्रांनो ॲक्सिलेटर, तशी तुमची गाडी पुढं जाईल. आणि जसा रेस द्यायचा मित्रांनो. रेस दिल्यानंतर हे बघा, रेस दिल्यानंतर गाडी, ही रेस दिली गाडी तुम्ही मित्रांनो की जास्त पुढं गेली की गाडीला जसा रेस देताल मित्रांनो तशी गाडी पुढं जाईल. नंतर सेकंड टाकायचा, हा सेकंड पडल्यानंतर अजून जोरात जाऊन द्यायची गाडी. आता कसं आहे, आपल्या हातात एका मोबाईल असल्यामुळं तर ते आपल्याला जरा अवघड जाते. तर एका हाताने आपण तुम्हाला दाखवतो गाडी. आणि चालवताना गाडी मित्रांनो कसं आहे, डायरेक्ट टर्न मारू नका तुम्ही, डायरेक्ट टर्न मारू नका, एकदम स्लोली टर्न मारायचा, जेणेकरून रिक्षा पलटी होण्याचे भरपूर चान्सेस असतात.
त्याच्यामुळं आहे ना टर्न आहे ना मित्रांनो स्लोमध्ये मारायचा एकदम, आणि हे रिक्षा चालवणं एकदम सोपं आहे. त्याच्यामुळं असा तुम्ही टर्न मारता तर हे हँडल आहे ना हळूहळू फिरवायचा, जशी जशी गाडी जाईन तसं. जर तुम्हाला टर्न घ्यायचा आहे, आणि इथं असतं मित्रांनो डाव्या साईडला इंडिकेटर बघा. जर तुम्हाला उजवीकडं जायचं आहे तर उजवीकडचं देऊ शकता इंडिकेटर, इथं तुम्हाला लाईट लागल. आणि जर तुम्हाला डावीकडे जायचं आहे तर डावीकडे देऊ शकता, इथं डावीकडे इंडिकेटर लागल. त्याच्यानंतर हे बघा इथं गाडी स्टार्ट केल्यानंतर न्यूट्रलवर लाईट असती, हे बघा हे न्यूट्रलवर लाईट आहे. त्याच्यानंतर गाडीचा स्टार्टर बसतो आणि गाडी स्टार्ट होती. आणि हे CNGच्या लाईन आहेत वरच्या मित्रांनो, CNG फुल आहे. तुमची एकदम CNG गाडीत गॅस नसेल तर ईवर येतो काटा, लाल लाईट लागते तिथं. त्याच्यानंतर तुम्ही गाडी स्टार्ट केल्यानंतर हळूहळू पुढं जायचं, ब्रेकवर पाय ठेवायचा मित्रांनो. आणि गाडी नवीन असल्यामुळं जास्त गाडी पळवायचीच नाही, एकदम स्लोमध्ये गाडी चालवायची मित्रांनो. हळूहळू जसं तुम्ही गाडी शिकताल त्याच्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल, त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज नक्कीच येईल. मग गाडी कशी पळवायची कशी चालवायची हे तुम्हाला अंदाज येईल मित्रांनो शिकल्यावर. शिकायच्या आधी कुणीही गाडीशी खेळू नका. टर्न वगैरे जोरात मारणं, रायडिंग करणं या गोष्टी ना टाळा मित्रांनो शक्यतो, जेणेकरून कसं आहे गाड्या पलटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं रिक्षा कसे 3 चाकी पुढच्या एका चाक्यावर असते, त्याच्यामुळं बॅलन्स होत नाही रिक्षा, आणि रिक्षा झोला मारण्याची जास्त चान्सेस असतात, पलटी होण्याचे जास्त चान्सेस असतात. गाडी एकदम सोपी आहे रिक्षा चालवणं मित्रांनो. एकदा हातात बसली ना, फक्त तुम्हाला सायकल किंवा 2 व्हीलर आली पाहिजे, त्याच्यानंतर काही अवघड नाही आहे. MAT जशी चालवतो तशीच रिक्षाचं घेर वगैरे तुम्हाला माहिती असेल. जुन्या स्कूटर MAT या गाड्यांचे जसे घेर आहे तसंच रिक्षाचे घेर आहे. पहिला हे बघा, पहिला हा जो आहे वर टाकायचा, 20-30च्या स्पीडने जशी जशी पुढं जाईन 30च्या स्पीडला सेकंड टाका, नंतर 40च्या स्पीडला थर्ड टाका, आणि 50च्या पुढं चौथा टाकून द्या मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्ही गाडी चालवू शकता हळूहळू एकदम. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, गाडी एकदम सोपी, एकदम निवांत चालवा. रिक्षा एकदम सोपं आहे मित्रांनो, रिक्षा काही अवघड नाही चालवण्यानं. ज्यांना पण घ्यायची इच्छा आहे रिक्षा घ्या तुम्ही. आणि पहिले तर शक्यतो रिक्षा जर घेतली तुम्ही शक्यतो एकटेच चालवा. दिवसभर 2 दिवस पेट्रोलवर, नवीन गाडी घेतली पेट्रोलवर 2 दिवस पळवा, आणि त्याच्यानंतर पॅसेंजर मारायचं सुरुवात करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही किंवा पॅसेंजरलाही त्रास होणार नाही तुमच्यामुळं. ही काळजी मित्रांनो नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. धन्यवाद.